आपल्यापैकी प्रत्येकालाच कधी ना कधीतरी ऍसिडिटी, जळजळ, करपट ढेकर, अपचन, कॉन्स्टिपेशन म्हणजे पोट साफ न होणे, तसंच ब्लोटिंग म्हणजे पोट फुगल्यासारखे वाटणे यासारखे त्रास झालेले असतात. पण काहींना हे त्रास जास्त प्रमाणात जाणवत असतात. शरीरातल्या सगळ्या आजारांचं मूळ हे पोटात असतं. ज्यांची पचनशक्ती चांगली असते त्यांचं शरीरही निरोगी असतं. त्यामुळे जर तुम्हाला शरीर निरोगी ठेवायचं असेल, सगळ्या आजारांपासून मुक्त व्हायचं असेल तर आपली पचनशक्तीही वाढवली पाहिजे. आणि योगासनांमध्ये अशी ताकद आहे ज्याने आपण आपली पचनशक्ती नक्कीच वाढवू शकतो. नमस्ते एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझं नाव अमृत आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पचनशक्ती वाढवण्यासाठी काही अतिशय उपयुक्त आणि प्रभावी अशी योगासने. आजकालची लाईफस्टाईल बघता प्रत्येकालाच कोणत्या ना कोणत्या तरी स्वरूपाचा ताणतणाव आहे. तसेच खाण्यापिण्याच्या सवयी सुद्धा बदललेल्या आहेत. याचा डायरेक्टली परिणाम आपल्या पचनशक्तीवर होत असतो. बऱ्याच जणांना त्वचेशी रिलेटेड आजार, तसंच चेहऱ्यावरती पिंपल्स येणे, हार्मोनल चेंजेस, अजून बरेच प्रकारचे आजार बघायला मिळतात. हे सगळे आजार पचनशक्ती कमकुवत असल्यामुळे होत असतात. तसंच बऱ्याच जणांमध्ये वजन वाढीची पण जी तक्रार असते ती सुद्धा पचन कमकुवत असल्याचं एक लक्षण आहे. ज्यावेळी तुमचं पचन चांगलं असतं त्यावेळी तुमचं वजन सुद्धा कमी व्हायला खूप मदत होते. ज्यावेळी आपलं वय कमी असतं त्यावेळी आपली पचनशक्ती चांगली असते. त्याच्यामुळे काहीही खाल्लं तरी ते आपल्याला व्यवस्थित पचतं आणि त्यामुळे आपल्याला लक्षात येत नाही की आपल्याला आपलं पचन चांगलं आहे की नाही. पण ज्यावेळी वय वाढू लागतं त्यावेळी आपली पचनशक्ती कमकुवत व्हायला सुरुवात होते आणि त्याच्यानंतर या सगळ्या पचनाच्या तक्रारी या डोकं वर काढायला लागतात. त्याच्यामुळे ज्यांची पचनशक्ती चांगली असते त्यांचं शरीरही निरोगी असतं. आज जी मी योगासने दाखवणार आहे ती पचनशक्ती वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त आणि प्रभावी असणार आहेत. आणि आजची योगासने मी हे स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आता योगासनांना सुरुवात करूया. पहिलं आसन आहे पवन मुक्तासन. याच्यासाठी आपल्याला पाठीवर झोपायचंय असं आणि खोल श्वास घेत घेत आपल्याला पाय जवळ घ्यायचे, आपल्या छातीच्या जवळ घ्यायचे आणि असं हाताने पायाला पकडायचंय. मान थोडीशी वर उचलायची. इथे आपल्याला 30 सेकंद तरी थांबायचंय किंवा जेवढं शक्य आहे तेवढं थांबायचंय. परत श्वास सोडत सोडत पाय खाली घ्यायचे. परत बघा, खोल श्वास घ्यायचाय, पाय जवळ घ्यायचे छातीच्या, हाताने असं पायाला पकडायचंय आणि डोकं पायाला टेकवायचा प्रयत्न करायचाय. जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं करायचंय. कुठेही ताण जाणवून द्यायचा नाहीये. इथे 30 सेकंद थांबायचंय. असं आपल्याला 2 ते 3 वेळेस तरी करायचंय. श्वास सोडत सोडत परत माघारी यायचंय. या पवन मुक्तासनामध्ये तुम्ही पाय छातीच्या जवळ घेतल्यामुळे डायजेस्टिव्ह ट्रॅक मधला म्हणजेच पचन नलिकेतला गॅस जायला मदत होते. तसेच आपलं डायजेशन सुद्धा सुधारायला खूप मदत होते. पुढचं आसन आहे वक्रासन. याच्यामध्ये आपल्याला पाय सरळ ठेवायचे असे. याच्यानंतर एक पाय आपल्याला फोल्ड करायचा, दुमडायचा आहे. त्याच्यानंतर हा पाय आपल्याला या बाजूला घ्यायचा आहे, दुसऱ्या पायाच्या बाजूला घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ट्विस्ट करायची बॉडी, म्हणजे असं वळायचंय आणि हा हात इथे ठेवायचा आहे असा. यामध्ये खोल श्वास घेऊन श्वास सोडत सोडत ट्विस्ट करायचंय आपल्याला, म्हणजे इकडे वळायचंय. याच्यामुळे आपल्या पोटाला चांगला पीळ पडतो. इथे बघा, पोटाला चांगला पीळ पडतो. जर तुम्हाला हे आसन अवघड वाटत असेल तर तुम्ही या हाताने असं गुडघ्याला पकडून या पायाला इकडच्या साईडला ओढू शकता असं आणि थोडासा पीळ देऊ शकता असं आणि या साईडला बघायचंय. याच्यामुळे आपल्या पोटाला चांगला पीळ पडतो. त्याच्यामुळे पचन पण चांगलं होतं आणि वजन ज्यांचं जास्त आहे त्यांचं पोटावरची चरबी कमी व्हायला पण खूप जास्त मदत होते. तर इथे आपल्याला 30 सेकंद पर्यंत तरी थांबायचंय. पुढचं आसन आहे मार्जार आसन. याच्यामध्ये आपल्याला 2 गुडघे आणि 2 हातावरती यायचंय. त्याच्यानंतर खोल श्वास घ्यायचाय आणि आपल्याला पोट आत घ्यायचंय, कंबर आत घ्यायची आणि वर बघायचंय असं असं. परत श्वास सोडत सोडत पाठ वर उचलायची. परत श्वास घेत घेत आपल्याला वर बघायचंय असं. तुम्हाला पोट जेवढं शक्य आहे तेवढं आत ओढायचंय.
परत श्वास सोडत सोडत मान खाली करायची. परत श्वास घेत घेत वर बघायचंय असं. श्वास सोडत सोडत मान खाली करायची, पाठ वर उचलायची. या आसनामध्ये तुमच्या स्पाइनची पण फ्लेक्झिबिलिटी वाढणार आहे, मणक्याची लवचिकता वाढणार आहे आणि जे पोटातले ऑर्गन्स आहेत, जे पोटातले अवयव आहेत त्यांना सुद्धा चांगला मसाज होणार आहे आणि पचन सुधारायला खूप मदत होणार आहे. असं हे तुम्ही 10 ते 15 वेळेस तरी केलं पाहिजे रोज. यानंतर पुढचं आसन आहे आनंद बालासन. याच्यामध्ये आपल्याला पाठीवर झोपायचे असं. त्याच्यानंतर दोन्ही पाय वर करायचे, पायाचे अंगठे पकडायचे आणि पाय थोडेसे असे वर करायचे असे. हे असं जेवढं शक्य आहे तेवढं पाय तुम्ही स्वतःकडे ओढून ठेवा असे. याच्यामुळे आपले सगळे पोटाचे मसल्स असतात ते रिलॅक्स होतात आणि पचन सुद्धा सुधारतं याने. इथे तुम्ही 30 सेकंद पर्यंत तरी असं थांबू शकता. याच्यानंतर परत माघारी यायचंय. याच्यानंतर पुढचं आसन आहे सुप्त मत्स्येंद्र आसन. याच्यासाठी आपल्याला पाठीवर झोपायचंय असं. याच्यानंतर एक पाय आपल्याला फोल्ड करायचाय, हात असे साईडला ठेवायचे आणि हा फोल्ड केलेला पाय या हाताने इकडे घ्यायचाय दुसऱ्या बाजूला असं. हात जमिनीवरच पाहिजे दोन्ही सुद्धा आणि तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं पोटाला पीठ देऊन इकडे पाय इकडे आणायचा दुसऱ्या बाजूला. हात सरळ ठेवायचे. या आसनाचे खूप सारे फायदे आहेत. याच्याने पोटाला चांगला पीळ पडतो, त्याच्यामुळे पोटातल्या सगळ्या अवयवांचं कार्य पण सुधारतं. ज्यांना ज्यांना कमरेचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे आसन खूप छान आहे असं. इथे 30 सेकंद पर्यंत तरी थांबायचंय. याच्यानंतर दुसऱ्या बाजूला पण तसंच करायचंय सेम असं. हा पाय या बाजूला घ्यायचाय, हात जमिनीवर ठेवायचे असं. जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं घ्या. त्याने कमरेला पण चांगला पीळ पडतो, पोटाला पण चांगला पीळ पडतो. इथे 30 सेकंद थांबायचे असं. तुम्ही 2 ते 3 वेळ तरी करत. याच्यानंतर पुढचं आसन आहे वज्रासन. हे अतिशय सोपं आसन आहे. याच्यामध्ये आपल्याला असे पायाचे अंगठे एकमेकांना टेकवायचे आणि टाचा लांब ठेवायच्यात, टाचा जोडायच्या नाहीयेत आणि या 2 टाचांच्या मध्ये आपल्याला बसायचे असं. असं पायाचे अंगठे टेकवायचे, ताठ बसायचे, हात पायावरती ठेवायचे. इथं प्रत्येक जेवणानंतर म्हणजे दुपारच्या जेवणानंतर, रात्रीच्या जेवणानंतर तुम्ही जर 5 ते 10 मिनिटं किंवा जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं बसलात तर पचन अतिशय चांगलं होतं. कारण आपला लोअर बॉडी जी असते म्हणजे पाय इथून हे असे फोल्ड केल्यामुळे काय होतं की इथला रक्तप्रवाह थांबतो आणि सगळा रक्तप्रवाह आपल्या पोटाच्या इथे चालू राहतो. याच्यामुळे आपल्या अन्न चांगलं पचायला खूप छान मदत मिळते. तर रोज तुम्ही असं 10 ते 15 मिनिटं तरी बसा प्रत्येक जेवणानंतर. जर तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास असेल, गुडघे जर दुखत असतील, असं बसायला शक्य नसेल तर याच्यामध्ये काय करायचंय, तुम्हाला अशी एक उशी घ्यायची आहे. तर ती उशी इथे पायाच्या वर ठेवायची आहे म्हणजे थोडस अंतर आपलं वाढेल आणि हे असं उशीवरती बसायचंय. हे पण चांगलं आहे. जर तुम्हाला गुडघेदुखी असेल तर हे या पोझिशन मध्ये तुम्ही बसू शकता असं. याच्यानंतर पुढचं आसन आहे पश्चिमोत्तानासन. याच्यामध्ये आपल्याला पाय असे सरळ ठेवायचे असे, ताठ बसायचं एकदम, हात वर करायचे. जेवढं शक्य आहे तुम्हाला तेवढे हात वरती ओढायचे जेणेकरून आपल्या मणक्याला चांगला ताण मिळेल आणि श्वास खोल घ्यायचा. श्वास सोडत सोडत पुढे वाकायचं आपल्याला. जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं वाकायचंय. जर तुम्ही रोज योगासनं करत नसाल तर तुम्हाला हे थोडंसं अवघड जाईल, पण तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं वाकायचंय. इथपर्यंत तुम्ही पायाला धरू शकता असं आणि वर बघायचंय असं. जर तुम्हाला प्रॅक्टिस असेल तर तुम्ही पायाला धरून खाली पण असं वाकू शकता असं. परत श्वास घेत घेत माघारी यायचंय. या आसनामध्ये
पुढे वाकल्यामुळे पोटावर चांगला ताण पडतो. पोटामधले जे अवयव आहेत आतले, तर त्याचं कार्य परत सुरू व्हायला मदत होते आणि त्याच्यामुळे पचनाच्या सगळ्या तक्रारी दूर करायला हे आसन अतिशय प्रभावशाली आहे. त्याच्यामुळे हे आसन जमल्यास शिकून पण घ्या, याचे खूप सारे फायदे आहेत. याच्यानंतर पुढचं आसन आहे भुजंगासन. याच्यामध्ये आपल्याला पोटावर झोपायचंय, असं हात छातीच्या बाजूला घ्यायचे, पायात थोडं अंतर घ्यायचंय आणि श्वास घेत घेत तुम्हाला पुढून पाठ वर उचलायची, अशी जेवढं शक्य आहे तेवढं उचलायचंय. इथे तुम्ही 30 सेकंद थांबू शकता किंवा जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं थांबू शकता. मान सरळ ठेवायची आहे, असं. परत श्वास सोडत सोडत खाली यायचंय. परत बघा, श्वास घेत घेत पाठ वर उचलायची आहे, श्वास सोडत सोडत पाठ खाली करायची आहे. तर या भुजंगासनचे खूप सारे फायदे आहेत. याच्यामुळे पोटाच्या अवयवांना खूप ताकद मिळते आणि त्यांचं कार्य सुधारायला सुद्धा खूप मदत होते. तसंच आपल्या पाठीला सुद्धा याच्यामुळे स्ट्रेंथ मिळते. त्याच्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर भुजंगासन रोज करा. याच्यानंतर पुढचं आसन आहे धनुरासन. याच्यामध्ये आपल्याला पोटावर झोपायचंय, असं. पायात थोडं अंतर घ्यायचंय, पाय गुडघ्यातून फोल्ड करायचे, दोन्ही हातांनी पायांना पकडायचे, असं. खोल श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत हात आणि पाय आपल्याला दोन्ही वेळेस एकत्रच उचलायचे, असे. पुढून पाठ जेवढी शक्य आहे तेवढी वर उचलायची आहे, पाय पण जेवढे शक्य आहे तेवढे वर उचलायचे, असे. वर बघायचे, असं. परत श्वास घेत घेत खाली यायचंय. परत बघा, खोल श्वास घ्यायचाय, श्वास सोडत सोडत पाठ आणि पाय दोन्ही उचलायचे एकत्रच, असे. इथं जेवढं शक्य आहे तेवढं थांबायचंय तुम्हाला. त्याच्यानंतर श्वास घेत घेत खाली यायचंय. या धनुरासन मध्ये पूर्ण पोटावर ताण आल्यामुळे काय होतं की पचन संस्थेला चालना मिळते. तसंच आपले जे पोटामधले अवयव आहेत तर त्यांना सुद्धा चांगला मसाज मिळतो. ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, पोट साफ होत नाही, त्यांच्यासाठी हे आसन अतिशय बेस्ट आहे. तर आज या व्हिडिओत दाखवलेली योगासने तुम्ही नक्कीच करून बघा. तुमची पचनशक्ती नक्कीच वाढायला लागेल आणि पचनाच्या असलेल्या सगळ्या तक्रारी दूर व्हायला खूप मदत होईल. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि अशाच चांगल्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.